विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे जालियनवाला बाग हत्याकांड, असहकार चळवळ यासारख्या घटकांचा आपण विचार हा केला. गांधीजींनी असहकाराची चळवळ मागं का घेतली आणि असहकाराच्या चळवळीनंतर कोणता विधायक कार्यक्रम हाती घेतला की जेणेकरून भारतीय समाजामध्ये ब्रिटिशांनी अवलंबलेलं जे धोरण आहे या धोरणाचे तोटे कोणते हे लक्षात यावेत, यासाठी जो विधायक कार्यक्रम हाती घेतला तो म्हणजे स्वदेशीचा प्रसार असेल, हिंदू मुस्लिम ऐक्य असेल, मद्यपान बंदी असेल, अस्पृश्यता निवारण असेल, त्याचबरोबर खादीचा प्रसार, राष्ट्रीय शिक्षण यासारख्या गोष्टींचा अंतर्भाव हा गांधीजींनी या विधायक कार्यक्रमामध्ये केला. आणि ही जो विधायक कार्यक्रम होता हा विधायक कार्यक्रम जी ग्रामीण जनता आहे या ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे महात्मा गांधीजींनी केलं. आता आजच्या या सेशनमध्ये आपण बघणार आहोत स्वराज्य पक्ष, सायमन कमिशन, नेहरू अहवाल आणि पूर्ण स्वराज्याची मागणी. तर त्यातला पहिला मुद्दा आपण बघणार आहोत स्वराज्य पक्ष. मग स्वराज्य पक्ष हा भारतीयांचा पक्ष का निर्माण करण्यात आला किंवा स्वराज्य पक्ष स्थापन करण्यामागची भारतीयांची भूमिका ही कोणत्या प्रकारची होती? तर राष्ट्रीय सभेतील चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यासारखे जे निष्णात कायदेपंडित होते, या कायदेपंडितांनी एक भूमिका मांडली राष्ट्रीय सभेमध्ये. त्यांची म्हणजे चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांची जी भूमिका होती ही भूमिका कोणती होती? तर जर सरकारची आपल्याला अडवणूक करायची असेल तर आपण कायदे मंडळामध्ये प्रवेश करणं हे आवश्यक आहे, या प्रकारची कल्पना चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू या दोघांनी राष्ट्रीय सभेमध्ये मांडली. आणि यातूनच या विचारांनी किंवा या विचारात समाविष्ट असणारे जे लोक होते या लोकांनी किंवा तरुणांनी 1922 साली राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्ष हा स्थापन केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे स्वराज्य पक्ष कोणी स्थापन केला आणि ही स्वराज्य पक्षाची संकल्पना कशा प्रकारे पुढे आली? तर स्वराज्य पक्षाची स्थापना चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी केली. मग हा स्वराज्य पक्ष जो होता हा स्वराज्य पक्ष स्थापन करण्यामागचा हेतू हा कोणता होता? तर सरकारची अडवणूक करण्यासाठी कायदे मंडळामध्ये प्रवेश करणं हा प्रामुख्यानं त्यामागचा महत्त्वाचा उद्देश हा असलेला आपल्याला दिसून येतो. आणि या उद्देशाच्याच अनुषंगाने 1922 साली स्वराज्य पक्षाची स्थापना ही करण्यात आलेली दिसून येते. मग प्रत्यक्षात जेव्हा या मध्यवर्ती निवडणुका लागल्या, या 1923 साली मध्यवर्ती प्रांतिक ज्या निवडणुका लागल्या या निवडणुकामध्ये स्वराज्य पक्षाचे अनेक उमेदवार हे कायदे मंडळावरती निवडून गेले. या प्रमुख सदस्यांमध्ये मोतीलाल नेहरू असतील, मदन मोहन मालवीय असतील, लाला लजपतराय असतील, नची केळकर असतील, यासारखे असंख्य किंवा यासारखे अनेक नेते हे प्रामुख्यानं या स्वराज्य पक्षाचे सदस्य हे झाले. आणि त्यावेळी जे स्वातंत्र्याची मागणी होती ही स्वातंत्र्याची मागणी किंवा राजकीय चळवळ ही थंडवली होती. आणि याला खऱ्या अर्थानं कायदे मंडळातील लढाई ही या स्वराज्य पक्षानं सुरू केलेली आपल्याला दिसून येते. आणि कायदे मंडळामध्ये सरकारचं जे धोरण होतं या सरकारच्या अन्यायकारक धोरणाला विरोध करणं हा स्वराज्य पक्षाचा महत्त्वाचा उद्देश हा असलेला दिसून येतो. आणि यातूनच या स्वराज्य पक्षाने काही मागण्या या कायदे मंडळामध्ये मांडल्या होत्या. कोणत्या मागण्या मांडल्या होत्या? तर भारताला जबाबदार राज्यपद्धती ही देण्यात यावी ही पहिली मागणी होती. तर दुसरी म्हणजे भारतीयांचे प्रश्न हे भारतीयांनी सोडवावेत किंवा त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी गोलमेज परिषद ही बोलवण्यात यावी हा एक त्याच्यात ठराव मंजूर करण्यात आला. आणि हे जे ठराव मांडले या ठरावातूनच खऱ्या अर्थानं हा जो स्वराज्य पक्ष होता या स्वराज्य पक्षातील असणारे खरा हेतू हा समोर आलेला दिसून येतो. आणि यातून खऱ्या अर्थानं स्वराज्य पक्षाने जेवढ्या मागण्या या ब्रिटिश सरकारपुढं मांडल्या
तेवढ्या मागण्या ब्रिटिश सरकारनं नामंजूर केलेल्या आपल्याला दिसून येतात. बघा, या मुद्द्यामध्ये प्रश्न कसे विचारले जातील. 1. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? तर चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी केली. 2. स्वराज्य पक्षाचा हेतू हा कोणता होता? तर सरकारच्या अडवणूक करण्यासाठी कायदेमंडळामध्ये प्रवेश करणं हा त्याचा हेतू होता. 3. या स्वराज्य पक्षाची स्थापना ही केव्हा करण्यात आली? तर 1922 साली स्वराज्य पक्ष हा स्थापन करण्यात आलेला दिसून येतो. वास्तविकता 1923 साली ज्यावेळी प्रांतिक निवडणुका झाल्या त्यावेळी कायदेमंडळामध्ये याचे अनेक सदस्य हे निवडून गेले. चौथा प्रश्न काय विचारला जातील? तर स्वराज्य पक्षातील कोणते नेते हे 1923च्या निवडणुकीमध्ये निवडून गेले? त्यापैकी 2 नावं सांगा. तर यामध्ये लाला लजपतराय असेल, मदन मोहन मालवीय असतील, मोतीलाल नेहरू असतील, नची केळकर असतील, यासारखे नेते हे निवडणुकीमध्ये निवडून गेलेले दिसून येतात. आणि शेवटचा प्रश्न असेल की स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून किंवा स्वराज्य पक्षाची प्रमुख मागणी ही कोणती होती? तर 1. ब्रिटिशांच्या अन्यायकारक स्वरूपाचं जे धोरण होतं या धोरणाला विरोध करत असताना भविष्यात पहिली मागणी भारताला जबाबदार राज्यपद्धती ही देण्यात यावी ही पहिली मागणी. आणि 2. भारतीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी भारतीयांसाठी गोलमेज परिषदांचं आयोजन हे करण्यात यावं या प्रकारची जे मागण्या होत्या या मागण्या स्वराज्य पक्षात मांडल्या पुढं ब्रिटिश सरकारपुढं. परंतु ब्रिटिश सरकारनं या ज्या मागण्या होत्या या मागण्या फेटाळलेल्या आपल्याला दिसून येतात. हा स्वराज्य पक्ष बघितला. त्यानंतर आपण दुसरा मुद्दा बघणार आहोत ते म्हणजे सायमन कमिशन. मग सायमन कमिशन याची स्थापना करण्यामागचा उद्देश कोणता? सायमन कमिशन भारतात का आणलं गेलं? तर 1919 साली जो मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा होता या मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायद्यातील ज्या तरतुदी होत्या या तरतुदी भारतीयांना मान्य नव्हत्या. का? तर यातली पहिली तरतूद होती की सगळी महत्त्वाची खाती ब्रिटिश सरकारकडे देण्यात आली आणि बाकीची उरलेली सगळी बिनमहत्त्वाची खाती होती ती भारतीयांकडे सोपवण्यात आली. आणि याचा कुठंतरी राग भारतीयांच्या मनामध्ये होता आणि त्यामुळं भारतीयांमध्ये या विरुद्ध असंतोष हा निर्माण झालेला दिसून येतो. आणि या पार्श्वभूमीवर भारतीयांचं समाधान करणं यासाठी 1927 साली सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नियुक्त करण्यात आलं आणि त्या कमिशनला सायमन कमिशन असं म्हटलं गेलेलं दिसून येतं. मग या सायमन कमिशनचं स्वरूप कसं होतं? तर सायमन कमिशनमध्ये जवळजवळ 7 सदस्य हे समाविष्ट करण्यात आले होते. वास्तविकता भारतीयांसाठी हे आलेलं सायमन कमिशन होतं. मात्र या 7 सदस्यापैकी एकही सदस्य हा भारतीय नव्हता आणि त्यामुळं जिथं जिथं हे सायमन कमिशन गेलं तिथं त्याला प्रखर विरोध हा झालेला आपल्याला दिसून येतो आणि सायमन कमिशनवरती बहिष्कार हा टाकण्यात आलेला दिसून येतो. बघा, सायमन कमिशन हे भारतात येण्याचं कारण कोणतं? तर ब्रिटिशांनी दिलेला जो मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा होता या कायद्याने दिलेल्या सुधारणा या भारतीयांसाठी कशा होत्या? तर असमाधानकारक स्वरूपाच्या होत्या आणि त्यामुळं भारतीय जनतेमध्ये निर्माण झालेला हा जो असंतोष होता हा असंतोष मिटवण्यासाठी ब्रिटिशांनी सायमन कमिशन हे प्रामुख्याने नियुक्त केलेलं दिसून येतं. मग हे जे सायमन कमिशन आहे या सायमन कमिशनचं स्वरूप कसं होतं? तर यात एकूण 7 सदस्य हे होते. मात्र या 7 सदस्यांपैकी एकही सदस्य भारतीय नव्हता. वास्तविकता भारतीयांसाठी नेमलेलं हे जे सायमन कमिशन होतं या कमिशनमध्ये एकही भारतीय नसल्यामुळे त्याला विरोध करण्यात आला किंवा त्या सायमन कमिशनवरती बहिष्कार हा घालण्यात आलेला दिसून येतो. आणि सायमन कमिशन भारतात ज्या ठिकाणी गेलं त्या ठिकाणी त्याच्या विरोधात निदर्शनं ही करण्यात आली आणि या निदर्शनामध्ये सायमन गो बॅक किंवा सायमन परत जा याच प्रकारच्या घोषणा या प्रामुख्यानं मांडण्यात आलेल्या दिसून येतात किंवा त्याला विरोध हा केला. मग
हा विरोध करत असताना ब्रिटिशांनी भारतीयांवरती लाठीहल्ली सुद्धा करायला सुरुवात केली. मग हे जे लाठी हल्ले होते, या लाठी हल्ल्यामध्ये अनेक भारतीय लोक हे जखमी झाले आणि यामध्ये लाला लजपत राय हे सुद्धा, त्यांच्यावरती सुद्धा लाठी हल्ला करण्यात आला. आणि या लाठी हल्ल्यामध्ये लाला लजपत राय यांच्यावरती सॉन्डर्स नावाचा जो अधिकारी होता, या अधिकाऱ्यांनी लाठी हल्ला हा केलेला दिसून येतो. आणि यातूनच खऱ्या अर्थानं तो लाठीचा प्रहार झेलतच लाला लजपत राय यांनी ब्रिटिशांविषयी जे वक्तव्य केलं होतं ते म्हणजे लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश जे साम्राज्य आहे, या ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवरती एक एक खिळा ठोकला जात आहे. या प्रकारचं वक्तव्य हे लाला लजपत राय यांनी या सायमन कमिशनच्या विरोधात झालेला जो लाठी हल्ला होता, या लाठी हल्ल्यामध्ये केलेला आपल्याला दिसून येतं. बघा, सायमन कमिशन हे किंवा सायमन कमिशनला विरोध का करण्यात आला, तर एकूण 7 सदस्यांचं असणारं जे सायमन कमिशन होतं, या सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता आणि त्यामुळं या सायमन कमिशनवरती बहिष्कार हा घालण्यात आलेला दिसून येतो. सायमन कमिशन जेव्हा प्रत्यक्षात भारतीयां किंवा भारतात आलं, त्यावेळी त्याच्या विरोधात ज्या घोषणा केल्या गेल्या त्या म्हणजे सायमन गो बॅक किंवा सायमन परत जा. मग ब्रिटिशांनी हे सायमन कमिशन भारतात देण्यामागचा त्यांचा हेतू हा कोणता होता, तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यानं ज्या मागण्या मांडल्या होत्या त्यामुळं भारतीय जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला होता आणि हा असंतोष कमी करण्यासाठी प्रामुख्यानं हे इंग्रजांनी सायमन कमिशन भारतीयांना दिलेलं आपल्याला दिसून येतं. आणि या सायमन कमिशनच्या विरोधात जागोजागी लाठी हल्ले झाले. या लाठी हल्ल्यामध्ये लाला लजपत राय जखमी झाले. कालांतराने सॉन्डर्स या अधिकाऱ्यानं त्यांना लाठी हल्ला केल्यानंतर त्यांचं निधन सुद्धा यातच झालं. त्यावेळी त्यांचं जे वक्तव्य होतं, हे वक्तव्य कोणतं होतं, तर लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर जे ब्रिटिश साम्राज्य आहे, या ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवरती एक एक खिळा हा ठोकला जात आहे, या प्रकारचा. आणि त्यामुळं काही दिवसातच हे जे ब्रिटिश साम्राज्य आहे संपुष्टात येईल अशी धारणा ही निर्माण झाली होती. आणि यातच लाला लजपत राय यांचा मृत्यू हा झालेला आपल्याला दिसून येतो. मग हे जे सायमन कमिशन होतं, या सायमन कमिशन नंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे नेहरू अहवाल. मग भारतातील नेते हे एकत्रित येऊन राज्यघटना तयार करू शकत नाहीत, या प्रकारची जी टीका होती, ही टीका भारत मंत्री बर्कनहेड यांनी केली होती. बघा, भारत मंत्री बर्कनहेड यांनी कोणती टीका केली होती, तर भारतातील नेते हे एकत्र येऊन एकमताने आपली राज्यघटना ही तयार करू शकत नाहीत, या प्रकारची टीका भारत मंत्री बर्कनहेड यांनी केलेली आपल्याला दिसून येते. आणि हे आव्हान स्वीकारण्याचं काम हे प्रामुख्यानं पंडित मोतीलाल नेहरू यांनी केलं. त्यांनी हे आव्हान कसं स्वीकारलं, तर भारतातील सर्वपक्षीय जे सदस्य होते, या सदस्यांची एक समिती ही स्थापन केली आणि या समितीचं अध्यक्षपद हे मोतीलाल नेहरू यांच्याकडे देण्यात आलं. आणि त्यातून या नेहरू अहवालाची निर्मिती ही प्रामुख्यानं झालेली दिसून येते. बघा, नेहरू अहवाल तयार करण्यासाठी कोणती पार्श्वभूमी कारणीभूत ठरली, तर भारत मंत्री बर्कनहेड यांनी एक वक्तव्य केलं, ते म्हणजे भारतीय हे एकत्रित येऊ शकत नाहीत आणि एकत्रित न आल्यामुळं ती त्यांची राज्यघटना तयार करू शकत नाहीत, या प्रकारची टीका केली. या टीकेला उत्तर म्हणून पंडित मोतीलाल नेहरू यांनी सर्वपक्षीय समिती ही स्थापन केली आणि त्याचं अध्यक्षपद नेहरू यांच्याकडे देण्यात आलं. आणि यातूनच खऱ्या अर्थानं या नेहरू अहवालामध्ये भारतीयांना वसाहतीचं स्वराज्य हे स्थापन करण्यात यावं, 2 प्रौढ मतदान पद्धती ही लागू करण्यात यावी, 3 भारतीयांचे जे मूलभूत नागरी हक्क आहेत
हे नागरी मूलभूत हक्क हे त्यांना देण्यात यावे आणि भाषावार प्रांतरचना ही करण्यात यावी असे प्रस्ताव या नेहरू अहवालात देण्यात आले. आणि हा जो अहवाल तयार झाला त्याला नेहरू अहवाल असं म्हटलं गेलेलं दिसून येतं. बघा, नेहरू अहवालात ज्या तरतुदी करण्यात आल्या त्या तरतुदी कोणत्या? तर एक, भारतामध्ये वसाहतीचं स्वराज्य हे स्थापन केलं जावं. 2, प्रौढ मतदान पद्धती ही लागू करण्यात यावी. प्रौढ मतदान पद्धती म्हणजे 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार देण्यात यावा. भारतीयांना मूलभूत नागरी हक्क देण्यात यावे, म्हणजे स्वातंत्र्याचे हक्क असतील, समानतेचा हक्क असेल, सांस्कृतिक हक्क असेल, म्हणजे या प्रकारचे जे नागरी हक्क आहेत हे हक्क देण्यात यावेत. आणि भाषावार प्रांतरचना ही निर्माण करण्यात यावी, म्हणजे एका बहुभाषिक लोक हे एका प्रांतात राहण्यात यावेत. या प्रकारचा प्रस्ताव हा नेहरू अहवालात करण्यात आलेला दिसून येतो. आणि 1929च्या शेवटपर्यंत नेहरू अहवाल हा ब्रिटिश सरकारनं स्वीकारला नाही. का? तर ब्रिटिशांचं धोरणच होतं की भारतीयांची एकजूट होऊ नये आणि आपलं जे साम्राज्य आहे हे साम्राज्य संपुष्टात येऊ नये, यासाठी ब्रिटिशांनी हा जो नेहरू अहवाल होता हा नेहरू अहवाल स्वीकारला नाही. आणि सविनय कायदेभंगाचा लढा, जर आपला अहवाल स्वीकारला नाही तर आम्ही सविनय कायदेभंगाचा लढा सुरू करू, या प्रकारचा इशारा हा भारतीयांनी ब्रिटिशांना दिला. या पार्श्वभूमीवर 1929च्या डिसेंबरमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक अधिवेशन भरलं. ते अधिवेशन लाहोर या ठिकाणी भरलं आणि त्या लाहोरच्या अधिवेशनाला भारतीय स्वातंत्र्य इतिहासाच्या अधिवेशनात महत्त्वाचं स्थान हे देण्यात आलेलं दिसून येतं. बघा, नेहरू अहवाल, भारत मंत्री बर्कनहेड यांनी जे वक्तव्य केलं होतं किंवा त्यांचं मत कोणतं होतं, तर भारतीय हे एकत्रित येऊ शकत नाहीत आणि स्वतःची राज्यघटना स्वतः तयार करू शकत नाहीत, या प्रकारचं मत भारत मंत्री बर्कनहेड यांचं होतं. आणि याला उत्तर देण्यासाठी पंडित मोतीलाल नेहरू यांनी सर्वपक्षीय सदस्य हे एकत्रित केले, त्यांची एक समिती स्थापन केली आणि त्यातून काही शिफारशी मांडण्याचा प्रयत्न केला. मग नेहरू अहवालात कोणत्या शिफारशी करण्यात आल्या होत्या? तर 1, भारतीयांना वसाहतीचं स्वराज्य हे देण्यात यावं. 2, प्रौढ मतदान पद्धती ही लागू करण्यात यावी. भारतातील लोकांना मूलभूत नागरी हक्क हे देण्यात यावे आणि भाषावार प्रांतरचना ही करण्यात यावी. या प्रकारचे प्रस्ताव हे नेहरू अहवालात देण्यात आले होते आणि म्हणून हे जे एकत्रित केलेला अहवाल होता याला नेहरू अहवाल असं म्हटलं गेलेलं दिसून येतं. मात्र 1929 अखेरपर्यंत जर सरकारने नेहरू अहवालाचा कोणत्याही प्रकारचा विचार केला नाही तर आपण ब्रिटिशांच्या विरुद्ध सविनय कायदेभंग चळवळ सुरू करू, या प्रकारचा इशारा हा देण्यात आला. आणि या पार्श्वभूमीवरच 1929च्या डिसेंबरमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली लाहोरचं अधिवेशन हे भरवण्यात आलं. हे जे लाहोरचं अधिवेशन होतं, या लाहोरच्या अधिवेशनाला ऐतिहासिक स्वरूपाचं महत्त्व हे प्राप्त झालेलं दिसून येतं. पण लाहोरच्या अधिवेशनात अशा कोणत्या गोष्टी होत्या की ज्यामुळं त्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालं? तर आत्तापर्यंत म्हणजे अगदी नेहरू अहवालापर्यंत आपण बघितलं की भारतीय म्हणत होते आम्हाला वसाहत म्हणूनच स्वराज्य देण्यात यावं, परंतु भारतीयांनी तो विचार 1929च्या या लाहोरच्या अधिवेशनानंतर सोडला आणि आम्हाला आता पूर्ण स्वराज्य हवं किंवा अनेक तरुण कार्यकर्ते हे एकत्रित आले. यामध्ये पंडित नेहरू असतील, सुभाषचंद्र बोस असतील, यासारखे अनेक तरुण कार्यकर्ते राष्ट्रसभेतले एकत्रित आले आणि त्यांच्या या गटानं लाहोरच्या या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव हा संमत केला. म्हणजे आम्हाला वसाहतीचं नको किंवा कोणाच्या वर्चस्वाचं स्वातंत्र्य नको, तर आमचं पूर्ण स्वातंत्र्य हे असावं, याचा प्रयत्न हा प्रामुख्यानं या लाहोरच्या अधिवेशनामध्ये करण्यात आलेला दिसून येतो. आणि यातूनच वसाहतींचं स्वराज्य या उद्दिष्टांचा त्याग
भारतातील या राष्ट्रीय सभेतील तरुण कार्यकर्त्यांनी केला आणि त्यामुळं इथनं पुढं म्हणजे डिसेंबर 1929च्या लाहोरच्या अधिवेशनानंतर संपूर्ण स्वातंत्र्य हेच भारतीयांचं एक उद्दिष्ट म्हणजे स्वातंत्र्य चळवळीचं बनलेलं आपल्याला दिसून येतं. मग हे जे प्रत्यक्ष अधिवेशन जेव्हा झालं 31 डिसेंबर 1929 रोजी रावी नदीच्या किनाऱ्यावरती पंडित नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली तिरंगा ध्वज हा फडकवण्यात आला. 26 जानेवारी हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून पाळावा या प्रकारचं ठराव या लाहोरच्या अधिवेशनात करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. आणि जी ब्रिटिशांची सत्ता भारतावरती आहे या भारताला आपण ब्रिटिशांपासून मुक्त करण्यासाठी अहिंसक मार्गानेच प्रयत्न करू या प्रकारची प्रतिज्ञा ही करण्यात आली. आणि यातून 26 जानेवारी 1930 हा दिवस संपूर्ण देशभरामध्ये स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात यावा या प्रकारची ग्वाही ही फिरवण्यात आलेली दिसून येते. म्हणजे लाहोरचं ऐतिहासिक अधिवेशन महत्त्वाचं ठरण्याचं कारण कोणतं तर पंडित नेहरू किंवा सुभाषचंद्र बोस यासारखे जे उमदे किंवा नवीन कार्यकर्ते राष्ट्रीय सभेतील होते त्यांना वसाहतीचं स्वराज्य याचा त्यांनी त्याग केला आणि इथून पुढं संपूर्ण स्वराज्य हे आम्हाला देण्यात यावंच हेच उद्दिष्ट बनवलं. आणि यातूनच 31 डिसेंबर 1929 साली पंडित नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली रावी नदीच्या काठीवरती राष्ट्रीय सभेचं हे जे लाहोरचं अधिवेशन झालं या लाहोरच्या अधिवेशनामध्ये तिरंगा ध्वज फडकवला. 26 जानेवारी हा आपला स्वातंत्र्य दिन असेल या प्रकारची ग्वाही फिरवण्यात आली. आणि ब्रिटिशांची जी सत्ता आहे या सत्तेपासून भारताला मुक्त करण्यासाठी आपण अहिंसक लढाच लढवू या प्रकारची ग्वाही ही देण्यात आली. आणि यातून खऱ्या अर्थानं भारताच्या स्वातंत्र्यात एक नवीन पर्व हे निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं.